हाय हॅलो नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी माया तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आई शेतात गेलेली आहे आणि पप्पा पण. तर आता सायंकाळचे 5 वाजलेले आहेत. तर आई थोड्या वेळात येईलच. तर चला म्हणलं थोड्या वेळ इकडं तिकडं फेऱ्या माराव्या, तेवढीच हालचाल. आणि तर पाहू शकते माझे बेबी बंप म्हणजे 8वा महिना माझा संपत आलेला आहे. काही दिवस राहिलेले आहेत, 7-8 दिवस. तर इथं बघा सकाळची टाईम आहे आणि पप्पा शेतात जायच्या अगोदर मला नारळ फोडून देत आहेत पाणी पिण्यासाठी. तर आईचा स्वयंपाक वगैरे चालू आहे. आणि दुपारच्या वेळेमध्ये मी मिशोहून एक ड्रेस ऑर्डर केला तर ते आलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कसा आला काय कलर तर छान होता मिशो. वा 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 छान आहे. छान आहे. काय ना तुला बोर आणले था कुठे गेलतस बाबा बोरायला? तिकडे लांब. लय मस्त बोर आहे तर पडलं ते वाळत आले तर खायला बरं लय झालं. गोड आहे थँक्यू. बघ ना. यो लय गोड आहे तर हा बर थँक्यू. तर बघा आमच्या सुमड्यानं बोर आणलेले आहेत मस्तपैकी खायला. तर पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर आता मस्तपैकी बोरं खाऊन बघते, म्हणायला लय गोड आहेत म्हणून. खरंच लय गोड आहेत बोरे. तर समड्यानं आता बोरं आणले होते मला खायला. तर असंच काही पण आणून देतं ते. ढाळ्याला गेला ढाळे पण आणून देते. म्हणून शाळा सुटली की बोरं हे दुसरं काही कामच नाही, बोराला जाय ढाळ्याला जाय. आणि आम्हाला मग आणून देत असते मोठी दिदी धर तुला म्हणून. तर मला म्हणत होता घरी खूप जास्त मी बोरं आणले तुला आणून देतो नंतर. तर बरं ठीक आहे म्हणलं. तर आई पण आता आलेली आहे रानातून. तर चला म्हणलं थोडंसं इकडं तिकडं फेऱ्या माराव्या. तर कानात मी हेडफोन घातलेला आहे, गाणं ऐकत ऐकत मी फेऱ्या मारते. तर आज खूप दिवसानंतर टी शर्ट वेअर केलेलं आहे. मी गाऊनच घालते मी सरासरी, पण आज घातलं होतं. तर ह्याच्यावर खूप जास्त बेबी बंप दिसत आहे. आणि 8वा महिना पण माझा काही दिवसात संपणार आहे, 7-8 दिवसात. तर माझं सकाळचं हेच रुटीन असतं. झोपेतून उठलं तर पाऊण तास मी अशा फेऱ्या मारते. आणि संध्याकाळच्या टायमिंगला 5 वाजता थोड्या वेळच मारते, 15 ते 20 मिनटं. आणि जेवण झाल्यानंतर 15 मिनटं फेऱ्या मारते. तर असं माझं रुटीन आहे. तर माझी बहीण जाऊन सासरी 1 महिना होत आलेला आहे. योगायोग आम्हाला 1 महिना सोबत राहायला भेटलं. ती होती तेव्हा दिवस कसा जाते ते पण कळत नव्हता, कारण तिची मुलगी पण एंटरटेनमेंटला होती. आणि माझा आता 8वा महिना संपत आलेला आहे. तर त्यावर मी आताच ब्लॉग शूट करत आहे, कारण महिना होत आलेला आहे तिला जाऊन. आणि आता त्रास पण खूप वाढलेला आहे, कारण पाय पण खूप जास्त सुजत आहेत. आणि सूज आले तरी काय नाही, पण ते एवढं जास्त पायांचा त्रास होत आहे, हुबा पण टाकता येत नाही. कारण पाय असे ठसठस करत आहेत, असं वाटत आहे पू झालेला आहे पायामध्ये, असे एवढे दुखत आहेत. तरी आई संध्याकाळी झेंडूबाम वगैरे लावून चोळते. कधी मी चोळते आणि झोपून जाते, जरा बरं वाटते. तर दवाखान्यात जायचं आहे आता, 9वा महिना लागणार आहे म्हणून. नंतर गेल्यावर डॉक्टरला एकदा कन्सल्ट करायचं आहे. आणि सध्याची माझी अशी सिच्युएशन झालेली आहे, काही काम न करता झोपल्या मी अशी थकून जात आहे. खूप कंटाळ येत आहे, दमल्यासारखं होत आहे काही काम न करता. सोडलं का नाही बघू दे काय कशानं व दूध ठेवलेलं वाटतं. नाही पडलं दूध, बोळ नाही पडलं. पडलंय की हे हा पडलं का नाही बोल. तुम्ही डोक्यातच पडत होता. चेवरीमध्ये मी ह्याच्यामध्ये काय करू दूध डेस्कीमध्ये मी दूध होतं आहे ना, मला पिय म्हणून ठेवलं होतं. माझ्या लक्षातच नाही, मी शेगडीवर तसंच ठेवून दिलं चालू करून. आणि दूध आटून हे होऊन ह्याला बोळ पडलेला आहे. तर मला आता आहे ना, आता राहून आल्यानंतर बघितलेली आहे चरवी, तर ह्याला बोळच पडले. दिसलं का? बापरे बोळ पाडू कशाला?
माझ्याकडे काय पण कारनामा बघ की काय लय आळशी झाली मी तेव्हा नाही का. नवीनच दिसायली चरबी. मेहनत होती. दररोज तिचा दूध आणत होती अर्धा लिटर. मग वरवा लावलेला दुधाचा माझ्यासाठी. ते दूध हे झाले वाटतं त्याच्यातलं जवळून उद्या जाऊन पूर्ण दूध आटले बघ ना. दूध आटून त्याला बोल पडले. हो ना. तर शेगडीवर मी दूध गरम करण्यासाठी ठेवलं होतं प्याण्यासाठी आणि मी ते विसरून गेले आणि असं दूध आटून असं चेरीला बोळ पडलेला आहे. तर असं तुमच्याकडून कधी झालेलं आहे का? 50-50 रुपयाचे असल्या पाव किलो शेंगा आणून खळबड बनवून खाल्लं. शेळ्या सोडल्या होत्या शेळ्याला चारायला होय. काल किती छान सुरूच्या मायने शेळ्या म्हणजे मोडायची तर म्हणून बोर हे सगळं खाय भेटायला पाहिजे मला. तर आई सुद्धा माझ्यासाठी रानतून बोर आणता. हे सोमड्यानं आणून दिलेले आहेत घरले. तर आई पण रानतून माझ्यासाठी बोरं चिंचा या शेंगा अशा बघा तुम्ही कधी उकडून खाल्लेल्या आहेत का मीठ टाकून. खूप छान लागतात हे. तर तुरीच्या शेंगा अशा आहे ना उकडलेल्या आहेत मिठामध्ये. तर त्या खाण्यासाठी तर ह्याची खूप भारी चव लागते. मला तरी पर्सनल खायला खूप आवडतात हे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुमची काळजी घ्या. स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा.